आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे। पहा मित्रांनो, आताच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आता 2 दिवसात पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासूनच जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे। SMS यायला सुरू, सरसकट वाटप करा। आताच आदेश आलेले आहेत। आजपासून 1500 रुपये खात्यामध्ये जमा होणार। लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 48 तासात कोणत्याही परिस्थितीत पैसे पाठवाच असे आदेश, तातडीचे आदेश दिलेले आहेत। सोबतच लाडक्या बहिणींसाठी साडी एक वाटप करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना होळीच्या सणासाठी सरकारकडून एक मोठं गिफ्ट असणार आहे। त्यामुळे लाडकीला मिळणार होळीला साडी। तुम्हाला साडी मिळण्यासाठी काय करावं लागणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच बघा, आपण तुम्हाला आता सांगितले की 1500 रुपये मिळणार आहेत। एक गिफ्ट सुद्धा मिळणार आहे। ते गिफ्ट कोणतं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। आणि ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्याला आता पैसे येणार नाहीत, त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आनंदाची बातमी की तुम्हाला पैसे येणार का नाही मी तुम्हाला आता काही मिनिटातच सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स आता आपण घेणार आहोत। बघा, इथं उपमुख्यमंत्र्यांनी आता 8व्या हप्त्याचे आदेश दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की येत्या 48 तासात आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे। सोबतच आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा भरपूर प्रश्नांची उत्तर दिली आहेत। ज्यांना वाटत आहे की हप्ते येणार नाहीत, हप्ते बंद झाले की काय, असं ज्या लाडक्या बहिणींना वाटत आहे त्यांना सुद्धा आनंदाची बातमी। पहा, आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं की हप्ता येणार आहे की नाही। पहा, त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार। महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे। ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही। कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घे। पहा, इथे तुम्ही पाहू शकताय स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे। आता आपल्या सगळ्यांना पटलंच असेल की हा योजना जी आहे ही बंद झालेली नाही। थोडा उशीर नक्की झालेला आहे, परंतु आज सकाळपासून वाटप हे नक्की झालेलं आहे। आणि याबाबतच तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींच्या अनुदानामध्ये वाढ झालेली आहे। हो, आता लाडक्या बहिणींना 40,200 रुपये मिळणार आहे। ते कसे मिळणार आहे तुम्हाला सांगतोय, परंतु त्याच्यासोबत तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला सुद्धा सर हे 40,200 रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण एकदा जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला ते परत करायची गरज नाही। कारण तुम्हाला ते वर्षातून 1 ते 2 वेळा हे काम करायची गरज आहे, तरच तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतील आणि तुमच्या जे काही लाडक्या बहिणी त्यांना सुद्धा पैसे चालू राहतील। तुम्हाला मी आता सांगितलं की 27-28 2 दिवस हे 1500 रुपये सकाळपासून येत आहेत। 2 दिवस पैसे खात्यात जमा होणार आहेत। सोबत गिफ्ट सुद्धा मिळणार आहे। तुमचा मोबाईल चेक करायचा आहे, तुमच्या मोबाईलवरती कुठल्याही क्षणी पैसे मिळणार आहेत। आता काही लाडक्या बहिणींना बघा तिथं 1500 रुपये मिळतील, काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळतील, तर काही लाडक्या बहिणींना 12,000 रुपये सुद्धा मिळतील। हो, 12,000 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। कारण ते कसे मिळणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये सगळं पाहूया। तर चॅनलवरती नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, आदित्य तटकरे मॅडम यांनी आता स्वतः सांगितलं आपल्याला की ही योजना काही बंद होणार नाही आणि ज्या लाडक्या बहिणी इथं आता पात्र आहेत त्यांना आता सकाळपासून आज पैसे यायला सुरुवात होईल। त्यामुळे कोणीही लक्ष त्यामध्ये टेन्शन घेऊ नका, कारण ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत, ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत काही पैसे आले नसतील किंवा मागचे हप्ते आले नसतील त्यांच्यासाठी पैसे येणार आहेत। त्यांच्यासाठी आदित्य तटकरे मॅडम यांनी खुश खबर दिलेली आहे, ती म्हणजे मागचे पण जे काही पैसे असतील मागचे राहिलेले हप्त्याचे ते सुद्धा सोबत येतील। कारण आत्ताच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे की कुठलीही लाडकी बहीण तिथं राहता कामा नये। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आजपासून 2 दिवस येत्या 48 तासात तातडीने हे पैसे गेलेच पाहिजेत। कारण अवघे 2 दिवस उरले असताना आता कुठलाही उशीर करू नका असे तातडीचे आदेश आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आता दिलेला आहे। त्यामुळे लाडकी बहीण जी चिंतित होती त्यांची चिंता आता मिटलेली आहे। सरसकट वाटप होणार का हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। चला बघूया काय करायचं आहे तुम्हाला। बघा, सगळ्यात प्रथम जर आता आपण बघितलं तर तिथं मेसेज यायला सुरुवात झालेली आहे, परंतु कोणाच्या मेसेज येणार आहेत आणि 40,200 रुपये कसे अनुदान वाढले हे तुम्हाला सांगतो। बघा, जर तुम्ही आता व्यवस्थित जर हे सगळं व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला नक्की कळणार आहे। आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ठेवू नका, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, त्यांना सुद्धा खूप महत्त्वाची गरज आहे। आणि आज कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होणार, कोणत्या बँकेत पैसे येणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तर बघा, फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झालेलाच आहे, परंतु तो कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आता तुमच्या जिल्ह्यात येण्यासाठी तुमच्या जिल्ह्यात जरी पैसे वाटप झाले तर तुम्हाला येणार का नाही हे सुद्धा कसं कळतं हे सांगतो। बघा, आता जी अर्ज पडताळणी चालू आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी चेक केल्या जात आहेत। तुम्ही म्हणाल कधी होते, बघा उशीर त्याच्यामुळेच होतोय। अर्ज पडताळणी बॅकएंडला सुरू आहे, तुम्हाला जरी त्याची माहिती नसेल तरी ते
बॅकएंडला अर्ज पडताळणी चालूच आहे. ती कशी केली जाते? तुमचं RTO कडून डेटा घेतला जातो आहे, तुमचं बँकेकडून डेटा घेतला जात आहे की तुमचे ट्रान्झॅक्शन्स किती आहेत, काय आहेत, किंवा तुमचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा जास्त झाले आहे की नाही, तुमचं रेशन जे काही आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुमचं नाव चेक केलं जात आहे. तुमचं ऑनलाईन पद्धतीने जर नाव तिथं रेशनमध्ये नसेल तर तुम्हाला तिथं काढलं जाणार आहे. जर RTO मध्ये जर तुमचं नाव आलं, म्हणजे तुमच्याकडे जर 4 चाकी असेल किंवा तुमच्या बँकेमध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन होत आहेत किंवा जास्त ठेव असेल, तर तिथं काय केलं जात आहे, तर तुम्हाला यादीतून काढलं जाणार आहे. कारण तुम्ही नियमांमध्ये बसतच नाहीत. आपले नियम काय आहेत? 4 चाकी नसायला पाहिजे, 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न नसायला पाहिजे. आता झालंय असं की मागच्या 2-3 महिन्यामध्ये हे भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, 4 चाकी आलेलं आहे, कोणी नोकरी लागलेलं आहे, कोणी दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता हे 1 ते 2 महिन्यात ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न वाढलं आहे किंवा काही त्यांच्याकडे घडामोडी झाल्या असतील, तर अशा लाडक्या बहिणींना आता पैसे येणार नाहीत. बाकीच्या सर्व लाडक्या बहिणींना आता आजपासून उद्यापर्यंत म्हणजे येत्या 48 तासात सगळ्या लाडक्या बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत. एवढंच नाही तर त्यांचं जे काही मागचे हप्ते आहेत ते सुद्धा येणार आहेत. तर तुम्हाला काम काय करायचं आहे, तर ते आधार कार्ड अपडेट करून तुम्हाला तुमचं कोणतं बँक खातं आहे ते तुम्हाला त्यात टाकायचं आहे. तुम्ही म्हणाला आता कोणत्या बँक खात्यात पैसे येणार? बघा, बँक खात्यात कोणत्या पैसे येणार ते तुम्हाला सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचं, पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत. खालोखाल SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या बँकेमध्येच हे मोबाईलवरती तुम्हाला मेसेज पाहायला मिळणार आहे. तर तुमची बँक कोणती आहे ती तुम्ही आधी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. बघा, जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही की तुमची बँक कोणती आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तोपर्यंत आपल्याला सुद्धा समजणार नाही. तुम्हाला मी आता सांगितलं की बँकेत जाऊन तुम्हाला जे आधार कार्ड तुम्ही अपडेट केलं आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचा आत्ताचा मोबाईल नंबर असेल, जेणेकरून पैसे आले की तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल. आणि अजून एक चेक करायचं आहे, आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती तुम्हाला सेम आहे की नाही हे सुद्धा चेक करायचं आहे. दुसरं म्हणजे रेशन कार्ड. बघा, जर तुम्हाला साडी हवी असेल, होळीच्या सणाला साडी किंवा आनंदाचा शिदा हवा असेल, तर तुम्हाला रेशन कार्ड अपडेट करावं लागणार आहे. रेशन कार्डची EKYC करणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला या गोष्टी मिळतील. आता तुम्ही म्हणाल अनुदान वाढलं आहे, कसं वाढलं आहे सांगा. तुम्ही आत्ताच म्हणाले 40,200. हो, बघा, आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता फक्त 1,500 रुपये येणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता येणार आहे, बरोबर. त्यानंतर तुम्हाला 2100चा मेसेज येणार आहे. जर आपण बघितलं तर 12 आपल्याला एका वर्षात असतात महिने, तर 12 गुणिले 21 जर केलं तर 25,000 रुपये, 25,200 रुपये हे येतात. आणि ज्या दुसऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना नमो आणि PM किसान योजनेचे आतापर्यंत 12,000 रुपये मिळत होते. तर त्याच्यामध्ये सुद्धा आता आपल्या महाराष्ट्र सरकारने 3,000 रुपये वाढवले आहेत. हो, 3,000 रुपये म्हणजे आता त्यांना 15,000 रुपये वर्षाला मिळणार. आणि इकडे 25,200, इकडे किती वाढवले, तर आपण जर बघितलं इकडे तर आपण 6,000 रुपये, तर 7,200 लाडकी बहिणी योजनेमध्ये वाढवले. आणि इकडं 3,000 म्हणजे आता लाडक्या बहिणींना 40,200 रुपये त्यांच्या पोस्ट खात्यात किंवा त्यांच्या बँकेत हे दरवर्षी मिळणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना आता त्यांचे जे काही पैसे आहेत ते आता जास्त झालेले आहेत. म्हणजे 10,000 ते 11,000 रुपयांनी त्यांचं अनुदान हे वाढलेलं आहे. तर हे अनुदान चालू राहण्यासाठी तुम्हाला ते कामं करावं लागणार आहे, जे तुम्हाला आता सांगितलं. कोणते कामं? तुमचं रेशन कार्ड अपडेट करावं लागणार आहे, तुमचं आधार कार्ड, तुमचं उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून ठेवावा लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यापासून वाटप होणार आहे? बघा, पुणे, जळगाव, रायगड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, धुळे, जालना, मुंबई, ठाणे, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे सुरुवात होणार आहे. आता पहिला टप्पा तुम्हाला माहिती आहे का सुरू झालेला आहे. पहिला टप्पा आता सकाळपासूनच सुरू झालेला आहे. तुम्हाला आज 3 ते 4 टप्प्यामध्ये पैसे येतील, राहिलेल्यांना उद्या हे 100% पैसे वाटप होणार. आपण अपडेट देतच असतो, परंतु जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर आधी सबस्क्राईब करा. सगळ्यात छोट्यातली छोटी, मोठ्यातली मोठी अपडेट आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो. चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगा कोणाला किती आतापर्यंत हप्ते आलेले आहेत. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.